हे बिजू भाऊ पवार म्हणून आहे, मेन मुख्य हे आहे. तर दरवर्षी हे कार्यक्रम घडवत असतात. सर्वांनो नोंद घ्या, हे बिजू भाऊ आहे ट्रस्टचे अध्यक्ष. हे आपल्या यांच्यामुळे आपल्याला दरवर्षी इथं कुस्त्या पाहायला 5-7 वर्षापासून बंद होत्या कोरोनापासून. पण मग या वर्षी एक नवीन परत उत्साह आला की चला काय हरकत नाही करायचं. आणि जय भाऊंचा आमचा बराच जुना परिचय आहे. म्हणजे छान आहे, त्यांच्यामुळे मग या सर्व गोष्टी बरोबर जोडून येतात. आता बघू काय भगवतीची इच्छा असेल त्याप्रमाणे मारुती रायचं जसं म्हणतात त्याप्रमाणे आपण काम करू. बिजू भाऊ तुमची टीमला पाठवा, व्यवस्थित वगैरे हो जाएगा 15 तो कुछ दे 1 तास में काही झालं म्हणजे जय भाऊ आता भाऊ जय भाऊ आपण प्रयत्न करू. ज्ञान तुम्ही काही बोल 100% करू की कुस्त्या करू. मला या भाऊंनीच सुचवलं कारण की शेती काम करतात असं बोला. बलवान सगळं सोडतात. काय हरकत बडू बडू सगळ्या पहिल्या विनंती आहे आयोजकांनी असं उत्कृष्ट असं नियोजन केलंय. आयोजकांनी भाऊंनी उत्कृष्ट असं कुस्त्यांचे नियोजन केलंय. मी अंबाईच्या प्रवीण पैलवान, ट्रिपल मार्क्स चॅम्पियन रावसाहेब पैलवान आणि प्रतापबाईंचे पठ्ठा पण कुस्त्या करायची लहानपणी आवड आहे मला कुस्त्यांची. नेहमी कुस्त्याचे प्रत्येक दंगल असतो आणि पैलवानीच्या कुस्त्या मी पाहिल्या अधिवेशन मध्ये. तर सगळे पैलवान मंडळी आले कुस्त्या फक्त 15 आहेत. आयोजकांची खूप इच्छा आहे कुस्त्या करायची, पण शेवटी बघा निसर्गाच्या पुढे चालत नाही. पाऊस येऊन गेला. जर सगळ्यांचं सहमत असेल तर ती माती जर पलटून घेतली तर 15 कुस्त्या व्हायला फक्त 1 तास लागेल. 1-1.5 तास लागेल. 1-1.5 तासात कुस्त्या होतील आणि आपली परंपरा बी खंडित होणार नाही आणि बाहेरून आलेले पैलवान मंडळी बी संतुष्ट होतील बुवा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. मंदिराच्या बाहेर इनकी मंदिर का फोटो भी लेना है. सर्वात आधी आलेल्या सर्व कुस्तीसाठी जे काही पैलवान आहेत, त्यांचे जे पठ्ठे आहेत, वस्ताद आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पाऊस चालू झालेला नव्हता आणि हे सर्व लोक निघून आलेले होते आणि इथे आल्यानंतर जी परिस्थिती आपण बघतोय की जवळजवळ 1 तासाच्या लगभग पाऊस झालेला आहे आणि पाऊस छान झालेला आहे. तरी पण सर्वांची इच्छा आहे की जर समजा माती खालून कोरडी निघणार असेल तर आपण कुस्त्या जरूर करू. सर्वांना हे सर्व अनुभवी लोक आहेत, पूर्ण कल्पना आहे. 1-1.5 तास फक्त त्यासाठी लागणार आहे अशी सर्वांची काय म्हणू आपण त्याला इच्छा आहे किंवा त्यांना माहिती आहे की असं होऊ शकतं. 15 कुस्त्यांना 1-1.5 तास लागेल. तेवढ्या वेळात आपण कुस्त्या करू शकतो. आपण प्रयत्न करू. तरी पण जर निसर्गाने आपल्याला साथ दिली तर 100% आपण कुस्त्या करण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट, एवढ्या लांबून सर्व आपण इथपर्यंत आलात. या ठिकाणी भगवतीचं मंदिर आहे, आशापुरी देवी देवस्थान. जवळजवळ मागे 10 ते 15 वर्ष कंटिन्यू कुस्त्या चालल्या, पण कोरोनाच्या काळात जे काही बंद झालं त्यानंतर असा योग नाही आला आणि आज हा योग जय भाऊंच्यामुळे जुळून आलेला आहे. आतापर्यंतच्या आधीच्या कुस्त्याही जय भाऊंनीच लावल्या आहेत. त्यांचा आमचा खूप प्रेमाचा संबंध आहे. अगदी फोनवरच सर्व कामं होतात, आम्ही कुठेच जात नाही. जय भाऊ सर्व मॅनेज करतात आणि खूप सुंदर त्यांच्यामार्फत हे आजचं आयोजन होतं. भगवतीच्या कृपेने आपण प्रयत्न करू की ते सक्सेस व्हावं, ते सक्सेस होईल अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. आणि विषय असा आहे, जरी 15 कुस्त्या लागल्यात जयदादा तुला, तरी कमीत कमी माझे अंदाज सांगतो म्हणून 12 कुस्त्या होते. 2-3 जण आले नाही, जरा दुसऱ्याला बाद द्यावा लागतो, बाद द्यावा लागतो. आता शकील पण माझी कुस्ती लागली, मी नाही आलोय तर बरोबर 12 कुस्त्या होतील बघा. हा 12 होता. नाही कमी व्हाव्यात जास्त व्हाव्यात हा आपला उद्देश नाही. उद्देश नाहीये, फक्त हे नैसर्गिक आपत्ती आहे, हिला काही करू शकत नाही. जय बोला तुम्ही एकदम मनापासून जे केलेलं आहे ना, तर थंड पडापेक्षा परमेश्वराने जर तुम्हाला देणगी दिलेली की काय
की चला मग करू आपण काहीतरी प्रयत्न करू. सक्सेस होऊ शकतो बस. या 2-3 जणांना घ्या, पावड्या घ्या, खाली कोंबडी निघते का काय ते तेवढं बघा. बरं मग. ते सुक्की आहे का? बघा बरं. आणि सर्वांना काहीतरी चहा वगैरे काहीतरी सांगू, पाणी वगैरे पाठवा, एक ड्रम भरून दे. हा, ते पाण्याचे पाल टाकून द्यायला पाहिजे होता त्या याच्यावर का असं वातावरण त्या वातावरण विचार ना पाल घ्यायचं पाणी येतं पाल घ्यायचं मोठ्या मोठ्या दगड्या दारू असं करा असं